कडून आज कोणता मुद्दा धरून सरकारला घेरलं जाणार, तर आज शेतकऱ्यांचा मुद्दा पुन्हा एकदा दिसतोय आणि हातामध्ये भोपळे घेऊन हे विरोधक आज विधान भवनामध्ये प्रवेश करत असताना दिसतात। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपल्याला कळेलच, मात्र विधान भवनाच्या एंट्री पॉइंटलाच हे आमदार ज्यावेळेला आतमध्ये शिरतायत त्यावेळी त्यांच्या हातामध्ये भोपळे दिसतायत। तर अर्थसंकल्पातून काय मिळालं, तर भोपळा अशा आशयाच्या काही घोषणाबाजी सध्या तिथे सुरू आहे। अर्थसंकल्पावरती टीका केली जाते। हातामध्ये भोपळा घेऊन आलेले आहेत विरोधक। काल राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तो सादर केला, मात्र या अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना काय मिळालं, तर प्रतिकात्मक भोपळा विरोधकांकडून आणून तिथे घोषणाबाजी सुरू आहे कालच्या अर्थसंकल्पावरती। बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा अशा प्रकारची घोषणाबाजी तिथे सुरू आहे विरोधकांकडून। विनोद राठोड आमचे प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत। विनोद, काय तिकडची परिस्थिती? काल राज्य सरकारने आपला अर्थसंकल्प सादर केला आणि त्या अर्थसंकल्पानंतर मात्र काय मिळालं, तर भ्रमाचा भोपळा असा विरोधकांचा रोष आहे आणि विरोधी पक्षांनी भोपळा घेऊन सभागृहामध्ये आंदोलन करायला सुरुवात केली आहे आणि भ्रमाचा भोपळा आहे, त्या भोपळा लवकरच फुटेल असं दावा केला जात आहे। त्यामुळे विरोधी पक्षांचं जो आंदोलन सुरू आहे तो आंदोलन आणखी आक्रमकतेने करण्याचं काम केलं जाणार असल्याचं बोललं जात आहे। मात्र शेतकरीच आहे, इतर महाराष्ट्रातील विकासाला कुठल्याही प्रकारची गती मिळणार नाही आणि त्या गतीपासून दूर असलेला हा अर्थसंकल्प आहे असा विरोध विरोधी पक्षाकडून केला जात आहे। बरं विरोध, एरवी सगळे विरोधी पक्षातले आमदार मोठ्या संख्येने दिसतात, आज काही नेमकेच आमदार दिसतायत आणि जे घोषणाबाजी करतायत इतर आमदार गेले कुठे? विरोध, आवाज येतोय? हातामध्ये भोपळे घेऊन आज विरोधकांची घोषणाबाजी। कालचं बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा अशी घोषणाबाजी केली जाते आणि त्यामुळेच हातामध्ये प्रतिकात्मक भोपळे घेऊन आलेले आहेत विरोधक आणि सरकार विरोधात आणि या बजेटवरती घोषणाबाजी केली जाते। हातात भोपळे घेऊन विरोधकांचं आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती उभं राहून आंदोलन। काही तुरळक आमदार आपल्याला दिसतायत जे विधान भवनाच्या या पायऱ्यांवरती उभे आहेत, मात्र विधान भवन परिसरामध्ये येत असतानाच ते हातामध्ये भोपळे घेऊन आलेत आणि घोषणाबाजी केली जाते। बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा असं त्यांचं म्हणणं आहे। या बजेटमधून सर्वसामान्यांना काहीच मिळालं नाही, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेलं हे बजेट आहे अशी टीका विरोधकांकडून केली जाते आणि विरोधकांनी जोरदार टीका केली आहे कालच्या बजेटवरती। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती हातामध्ये चक्क भोपळे घेऊन हे विरोधक आंदोलन करतायत आणि घोषणाबाजी करतायत, बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या नागरिकांना बजेटमधनं काय मिळालं, तर भ्रमाचा भोपळा असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि त्यावरतीच टीका करण्यासाठी किंवा त्यांचा समाचार घेण्यासाठी आज हातामध्ये भोपळे घेऊन आलेले विरोधक आणि घोषणाबाजी करतायत। आता एक एक करून आमदार यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातच विरोधी पक्षातले आमदार हे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती रोज एक मुद्दा घेऊन तिथे हजर असतात किंवा आंदोलन करत असतात। कधी शेतकऱ्यांचा मुद्दा, तर आणखी कधी कशाचा, तर आज काल जे काही बजेट सादर झालंय राज्याचं 2022-23चा अर्थसंकल्प आणि या दरम्यान या बजेटमधनं सर्वसामान्यांना काय मिळालं, तर भोपळा असं विरोधकांचं म्हणणं आहे आणि विरोधी पक्षातले हे आमदार हातामध्ये भोपळा घेऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवरती उभे आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, हातामध्ये भोपळे घेऊन बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा असं त्यांचं म्हणणं आहे। विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरलाय की कालच्या बजेटमधून सर्वसामान्यांना किंवा शेतकऱ्यांना किंवा
सर्व घटकांना काय मिळालं तर भोपळा, आणि म्हणूनच हातात भोपळे घेऊन आज विधान भवनाच्या पायऱ्यांवरती पुन्हा एकदा घोषणाबाजी. आज तर बजेटचा मुद्दा घेऊन विरोधक आक्रमक झालेत. त्यानंतर हाच मुद्दा आता विधानसभेमध्ये चर्चेदरम्यान देखील उपस्थित केला जाईल, कारण आज अर्थसंकल्पावरती चर्चा देखील होणार आहे. त्यामुळे विरोधक आज या बजेटवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेतच. त्याचीच ही प्रचिती, कारण अजून चर्चा सुरू व्हायची आहे. कामकाजाला जाण्यापूर्वी जे आमदार विरोधी पक्षातले या विधान भवनाच्या गेटमधनं आत आले, त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये हे मोठमोठाले भोपळे होते. आणि आता हळूहळू एक एक करून विरोधी पक्षातले आमदार हे देखील या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. त्याआधी काही आमदार हे गेटमधनं आत येतानाच हातातनं भोपळे घेऊन आलेत. अनवाणी पाण्याने जात असतात त्यांना सुद्धा आम्ही शूजची एक पेअर आणि 2 सॉक्सच्या पेअर्स ते सुद्धा देण्याची व्यवस्था केलेली आहे. अनेक वर्षानंतर त्यांची जी शिष्यवृत्ती असते ही आम्ही वाढवलेली आहे आणि कितीतरी पटीने वाढवलेली आहे. हे सरकार सर्वसामान्य लोकांचा विचार करणारं, सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे. हे दाखवण्यासाठी मी माझ्या डिपार्टमेंटचं उदाहरण दिलं. अशा प्रत्येक डिपार्टमेंटला पैसे दिले आहेत जे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतील आणि सर्वसामान्य लोकांचं जीवन सुखी होईल. शेतकऱ्यांचं जीवन सुखी होईल, महिलांचं सुखी होईल, कष्टकऱ्यांचं होईल. प्रत्येकासाठी योजना आहेत ह्या बजेटमध्ये आणि समाजाच्या प्रत्येक घटकासाठी सुद्धा योजना आहे. आणि त्याच्यामुळे अशा तऱ्हेच्या घोषणा देऊन एक चांगलं बजेट जे मांडलेलं आहे त्याच्यावर कुठलाही दुष्परिणाम होऊ शकत नाही. शेवटी जनता जनार्दन हे सर्वोच्च असतं आणि देवाला ज्याप्रमाणे आपण प्रसाद अर्पण करतो तसं हे पंचामृत हे जनता जनार्दनाला अर्पण केलेलं आहे. याच्यातून खऱ्या अर्थाने अभ्यासू अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी आपली छाप त्या अर्थसंकल्पावर टाकलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांचं मार्गदर्शन तो अर्थसंकल्प बनवताना झालेला आहे. अतिशय सुंदर असा अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प आहे. शेवटचा प्रश्न, लोकशाहीने एक मुद्दा समोर आणला, एक दुर्घटना पुण्याच्या समोर आणली. मासिक पाळीमध्ये सुनेचं रक्त हे विकलं गेलं जादू टोण्यासंदर्भामध्ये. नाही, अशा गोष्टींवर पोलिसांनी कारवाई करायची असते. त्यासाठी वेगळा ऍक्ट आहे, त्यातल्या कलमांचा वापर करावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी. समाजामध्ये अशा तऱ्हेच्या काही प्रवृत्ती असतात, वेळेवरच जर त्यांच्यावर ॲक्शन झाली तर त्याला प्रतिबंध बसू शकतो. तुम्ही जी माझ्या निदर्शनाला आणून दिलेला आहे निश्चितपणे पोलीस विभागाच्या मी निदर्शनाला आणून देईल आणि याच्यावर योग्य ती कारवाई तातडीने होईल याची मी आपल्याला खात्री देतो. दीपक केसरकर बोलत होते माध्यमांशी. आणि आता सभागृहातलं कामकाजासाठी जे एक एक करून आमदार येत आहेत, मात्र विरोधक आमदार जे आहेत ते हातामध्ये आज भोपळा घेऊन आलेत, कारण ते कालच्या बजेटवरती टीका करतायत. तर या बजेटमधून सर्वसामान्यांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं तर भोपळा, असं त्यांचं म्हणणं आहे. आज बजेटवरती या अधिवेशनादरम्यान चर्चा देखील होणार आहे सभागृहामध्ये. विरोधक देखील आपलं म्हणणं मांडतील या बजेटवरती. मात्र त्यावेळी आता तर मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत आणि सोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाचे काही नेते मंडळी सुद्धा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनं जयंती आहे आणि त्यानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब आलेले आहेत. आदित्य साहेबांचं देखील हार्दिक स्वागत. त्याच्यासोबत रश्मी बहिणी देखील आले, त्यांचंही मी भारतीय कामगार सेना विमानतळ विभागाच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. कार्यकर्त्यांना विनंती, कोणी मध्ये यायचं नाहीये. माझा दिसत नाही उन्हामुळे, मला उन्हामुळे दिसत नाहीये डिस्प्ले. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर असलेला छत्रपती शिवरायांचा हा पूर्णाकृती पुतळा आणि तिथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उद्धव ठाकरे शिवछत्रपतींना वंदन करण्यासाठी, जयंतीदिनी वंदन करण्यासाठी आलेले आहेत सहकुटुंब. एकीकडे ढोल ताशांचा निनाद आणि उद्धव ठाकरे हे आता पुष्पहार अर्पण करतील छत्रपती शिवाजी महाराजांना. आज तिथीनं जयंती आणि त्यानिमित्तानं
शिवरायांना वंदन करण्यासाठी उद्धव ठाकरे. पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव साहेबांचं आगमन झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करून आपण या ठिकाणी शिवरायांना नतमस्तक व्हायचं. फाल्गुन वद्य तृतीया ही तिथी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून साजरी केली जाते हा दिवस. आणि तिथं एक बाल शिवबांच्या वेशामध्ये असलेला एक जो चिमुकला दिसतोय त्याच्याशी उद्धव ठाकरे स्वतः संवाद साधत असताना आणि त्याचं कौतुक करतायत सगळेच जण. खरंच कारण बाल शिवाजींच्या वेशामध्ये असलेला हा लहान मुलगा उद्धव ठाकरेंनी देखील त्याच्या जवळ जाऊन त्याचं कौतुक केलं. थेट जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, एअरपोर्टच्या बाहेर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी उद्धव ठाकरे आलेले आहेत. काय सविस्तर सांगाल? श्वेता, आज आपण आपल्याला की राज्यभरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एक तिथीनुसार आणि एक तारखेनुसार दोन जयंती साजरी केली जातात आणि त्यातलीच एक जयंती आज असल्यामुळे आपण इथं पाहतो आहोत की मुंबईच्या सांतापूर परिसरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर जो छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा आहे या ठिकाणी जयंती उत्सव साजरा केला जातोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना इथं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या कार्यक्रमासाठी स्वतः उद्धव ठाकरे, सुंदर आदित्य ठाकरे, लक्ष्मी ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहे. आणि आता आपण बघितलं की या ठिकाणी अतिशय सुंदर अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि थोड्या वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. अभिवादन केलं जात आहे. पुष्पहार आणि पुष्प जे आहे ते अर्पण केली जात आहेत. अतिशय सुंदर देखील अशी छत्रपती शिवरायांची जी आहे कुठं आहे या ठिकाणी आपण पाहतो. अतिशय सुंदर अशा आपण कागदांची आतिषबाजी या ठिकाणी करण्यात आलेला आपण पाहतो. अतिशय सुंदर सगळं चित्र आपल्या डोळ्यामध्ये आपल्याला बघायला आहे. शिवरायांचा जयदेव आणि उत्साह वाढवणारी गाणी वंदनीय शिवसेना प्रमुखांना जो चाफ्याचा हार या ठिकाणी आणलेला आहे तो कदम साहेबांनी, अरविंद सावंत साहेबांनी उद्धव साहेबांकडे सुपूर्द करायचा आहे. हॅलो, या ठिकाणी जी भेट वस्तू आणलेली आहे कृपया संध्याकाळी मिळाल्यानंतर आपण ती द्यायची आहे. भेट वस्तू 2 मिनिट. परम साहेब, भेट वस्तू आणली आपण द्यायची आहेत. मला दिसत नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज की जय भोसले. छत्रपती शिवाजी महाराज की.
शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांना विनंती करतो आपण उपस्थित शिवसैनिकांना आणि शिवरायांच्या मावळ्यांना शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. आलेल्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. गेले गेले हॅलो कदम साहेब, साहेबांना पाठी जाणार घोषणा